तर सरकारची भूमिका बदलणार नाही, पुरंदरचं विमानतळ होणारच असं स्पष्टीकरण जे आहे ते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी बावनकुळेंनी चर्चा केली आहे आणि त्यांच्या मागण्या 7 दिवसात शासनाला कळवायला सांगितल्याचं देखील त्यांनी सांगितलं। जगाच्या पाठीवरचं सर्वात उत्कृष्ट विमानतळ या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस आहे। त्यामध्ये शासनाची भूमिका बदलणार नाही। सर्व शेतकऱ्यांना माझी भूमिका काही मान्य नव्हती, त्यांनी सांगितलं की आम्ही काही जागा देण्याचा प्रयत्न करणार नाही। जर तुम्हाला निगोशिएट करायचं असेल तर काय करायचं, किंवा तुम्हाला प्रत्येक गावाला काय सरकारकडनं मला पाहिजे आहे, 1 2 3 4 5 7 8 काय मागण्या आहे, तुम्ही एक तर आम्हाला 7 दिवसामध्ये कळवा की काय मागण्या तुमच्या नेमक्या आहे। म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या खिशात काय टाकता येईल याचा भूमिका आम्ही शेतकऱ्यांना मांडली आहे।